श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केले जाते. दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, आईच्या 9 रूपांची पूजा करतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. यावर्षी 2025 ची शारदीय नवरात्र ही काही खास असणार आहे. यावेळी नवरात्र फक्त 9 दिवस चालणार नाही तर पूर्ण 10 दिवस चालेल. हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि तो खूप शुभ मानला जात आहे. यावर्षी शारदीय नवरात्र ही 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गाचे विसर्जन आणि विजयादशमीने संपेल. यावेळी तृतीया तिथी 2 दिवस चालेल, जे 10 दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे. ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर अशी 2 दिवस असणार आहे. यावेळी महानवमी 1 ऑक्टोबर रोजी येणार आहे. या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप मा सिद्धदात्री यांची पूजा केली जाते. यासोबतच कन्यापूजन, भंडारा, हवन यासारखी विधी सुद्धा केल्या जातात. तिथी वाढणे हे शास्त्रामध्ये खूप शुभ मानले जाते, तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण दर्शवले जाते. यावेळी नवरात्री तृतीय तिथीची वाढ होणे एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा शुभ असेल, देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल. यामुळे लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता संचारित होईल. नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची असते. माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते. यावेळी माता दुर्गा ही हत्तीचे स्वार होऊन येणार आहे. हे खूप शुभ संकेत मानले जाते. हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवत असतो. या 10 दिवसांच्या नवरात्रीत भक्तांना मा दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी मिळेल. मा दुर्गेच्या प्रत्येक रूपाची पूजा करण्यासोबतच भाविकांना 10व्या दिवशी आईचे विसर्जन करून आशीर्वाद देखील मिळतील. तर अशा पद्धतीने नवरात्र आपल्याला साजरी करायची आहे. पण या नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. नवरात्र संपेपर्यंत चुकूनही आपल्याला घरामध्ये ह्या ज्या 2 भाज्या आहेत तर त्या खायच्या नसतात. नाहीतर घरावरती दारिद्र्य आणि संकटांचा सामना करावा लागेल. अनेक प्रकारचे दोष घराला लागतात आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावे अशी संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून दुर्गा देवीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. नवरात्रीमध्ये ही 13 कामे चुकूनही आपल्याला करायचे नसतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे नवरात्रीमध्ये दाढी, मिशा आणि केस कापली जात नाही. दुसरं, नवरात्रीच्या दिवसांपर्यंत नखे कापणे देखील वर्जित आहे. जोपर्यंत 9 दिवस आपल्या घरामध्ये नवरात्र चालू आहे तोपर्यंत चुकूनही घरामध्ये नखे कापू नये. जर अखंड ज्योत लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये. घटस्थापना केलेली असेल तरी सुद्धा घराला रिकामे सोडून जाऊ नये. 9 दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे, त्याचबरोबर अधुतलेले कपडे परिधान करायला नकोत. व्रत ठेवणाऱ्या लोकांना बेल्ट, चप्पल, जोडे, बॅग यासारख्या चामड्याच्या वस्तूंचा वापर चुकूनही करायचा नसतो. व्रत ठेवणाऱ्यांनी 9 दिवस लिंबू कापायचे नाही, याचे सुद्धा आपल्याला पालन करायचे आहे. उपवासात 9 दिवसांपर्यंत भोजनात मिठाचे सेवन तुम्ही करता, पण ते सेंधव मिठाचं सेवन आपल्याला करायचं आहे. चुकूनही आपल्याला सफेद मिठाचं सेवन करायचं नाहीये. नवरात्रीच्या व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे चुकूनही दिवसा झोपू नये. त्याचबरोबर फलाहार एकाच जागेवर बसून केला पाहिजे. चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठाचे फळ नकारात्मक शक्यतो करून मिळत असते. बरेच लोक भूक भागवण्यासाठी
अनेक प्रकारचे सेवन करत असतात, तर त्या जे काही सवयी असेल तुम्हाला तर या व्यसनांपासून नवरात्रीमध्ये दूर राहायचं आहे. त्याचबरोबर शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही, त्यामुळे घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे. या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या नवरात्रीमध्ये आवर्जून पाळायच्या असतात. याचं जर आपण पालन केलं तरच आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं जे फळ आहे तर ते मिळत असतं. त्याचबरोबर घटस्थापना आपण घरामध्ये करत असतो. तर नवरात्रीमध्ये 9 देवींची उपासना केली जाते. तर ज्या दिवशी ज्या देवीची उपासना केली जाते त्या दिवशी तिच्या मंत्रांचा जप हा घरामध्ये आवर्जून झाला पाहिजे. त्यामध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी, नवव्या दिवशी सिद्धरात्री अशा 9 देवींची पूजा जी आहे तर ती केली जाते. आणि त्याचबरोबर नवरात्रीचा प्राण मानला जातो ते म्हणजे कन्यापूजन. त्यामुळे या नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. कन्यापूजन करत असताना कोणतीही एखादी लहान कन्या आपल्याला आपल्या घरी बोलवायची आहे किंवा आपल्या घरातील कन्या असेल तिचं जरी आपण पूजन केलं तरीही चालेल. तिला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आहेत. खाण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ, खीर असेल, मिठाई असेल, पेढा असेल तो द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिला एखादी भेटवस्तू द्यायची आहे. त्यामध्ये 16 शृंगाराचं साहित्य जर तुम्ही दिलं तर अतिशय उत्तम. तिला नमस्कार करून त्यानंतर तिला, हे माता तू माझ्या घरामध्ये, तू माझ्या कुलदेवीच्या लक्ष्मी देवीच्या रूपात माझ्या घरात आलेली आहे, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी याची भरभराट असू दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने कन्यापूजन करायचं आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये एकतरी सुवासिनीला आपल्या घरी बोलवून तिचा सुद्धा आपल्याला मानपान करायचं आहे. आणि होम हवन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. या सोप्या सोप्या गोष्टी असतात ह्या आपल्याला आवर्जून करायच्या असतात. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता जी आहे तर ती ठेवायची आहे. घरामध्ये देवीला अस्वच्छता अजिबात प्रिय नसते, त्यामुळे स्वच्छता घरात ठेवा. चुकूनही घरामध्ये कुठेही केर कचरा राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्यासोबत आपल्या घरामध्ये निवास करत असते. त्याचबरोबर असं म्हणतात की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची ओटी भरायची असते. तर तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं बघा, आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, उपाय करते, सेवा करते, पण त्या कष्टाचं, उपायाचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही. का मिळत नाही? कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात तर त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळेच केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आता सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, जर तुम्हाला उपवास असेल तर उपवासामध्ये काय खायचं आहे, काय खायचं नाही त्याचा व्हिडिओ संपूर्ण वेगळा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि त्यानंतर आता संपूर्ण या 9 दिवसांमध्ये कोणकोणते पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहे. त्यामध्ये जर शक्य असेल तर कांदा लसूण चुकूनही खायचं नाही. कांदा लसूण जे आहे तर ते राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं आणि जर कांदा लसूण खाल्ला तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे शक्यतो करून कांदा लसूण वर्ज्य ठेवायचा आहे, कारण देवीला तामसिक पदार्थ हे आवडत नाही, त्यामुळे चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर पहिली जी भाजी आपल्याला वर्ज्य करायची आहे ते म्हणजे वांग्याची भाजी. वांग जे आहे तर ते तामसिक पदार्थांमध्ये मोडलं जातं, त्यामुळे चुकूनही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये शक्यतो करून वांग्याचं सेवन जे आहे तर ते करू नका. जर वांग्याचं सेवन तुम्ही केलं तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला तितकेच भोगावे लागत असतात. पुढची जी भाजी आहे ते म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जो दुधी भोपळा असतो बघा, तर त्या दुधी भोपळ्याचं सेवन सुद्धा केलं जात नाही. शक्यतो करून ह्या ज्या 2 भाज्या आहेत तर त्याच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खाणं जे आहे तर ते टाळायचं आहे. तामसिक पदार्थांमध्ये चुकूनही नॉनव्हेज, मांस, मटण, मच्छी, अंडी याचं सेवन करू नका. घराच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला हे सेवन करायचं नाही. या छोट्या छोट्या चुका असतात, ह्या चुका जर आपण पाळल्या तरच आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत असते.
तर नक्की ह्या छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या टाळा, तुम्हाला त्याचा संपूर्णपणे फायदा जो आहे तर तो होईल. देवीची अखंड कृपा आपल्यावरती राहील. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.